खेळ केला आणि सगळ्यांची मनं जिंकली। मयूर ठाकूरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन। या काका आपण आपल्या शुभ हस्ते आपण पुरस्कार द्यायचा आहे। मयूर ठाकूर मॅन ऑफ द मॅच, सलग 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मयूरला मिळते। अभिनंदन मयूर, पुढच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा। तर आपण पुढील सामन्याच्या पहिल्या सत्राकडे या ऐकूया धावतं वर्णन समीर सोमणे सरांच्या शुभवाणीतून। चला उशीर होते, मॅच स्टार्ट करा त्वरित। आजच्या दिवसातील आज कदाचित शेवटचा सामना किंग ट्रॉफी 2000 वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर आयोजित ही स्पर्धा। चला टाइम सेट केलाय या मॅच साठी। फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला, गॅप मध्ये स्ट्रोक आहे। चौकार येतोय फलंदाज अतुल पाटीलच्या बॅट मधून, चौकार। अडीचशेहून अधिक चौकार मात्र या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बॅटरने लगावलेत। 161 षटकार, धावसंख्या 4। पहिल्याच बॉलवरती आक्रमण सार्थक ठाकूरच्या विरोधात, म्हातार्डे विरोधात सापाड। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, फुल्लर लेनचा बॉल। निर्धाव चेंडूची होते सांगता। किंग्स ट्रॉफी 2024 या अगोदरचा सामना जिंकला तो आदर्श पडलेगाव टीमने। ही दुसरी लढत आहे सेकंड राऊंडची। फुलटॉस चेंडू आणि त्यावरती आणखी एक मोठा फटका अतुल पाटीलच्या बॅट मधून, षटकार, 6 धावा। आणखी एक चौकार, सार्थक ठाकूर। वीरनाथ मात्रे यांना विनंती की आपण स्टेज वरती यावं। विशाल मात्रे यांच्याशी आपण संपर्क साधावा। वीरनाथ मात्रे, धमाकेदार बॅटिंग चालू आहे सध्या सार्थक ठाकूर कडून। सापाड टीमचं जोरदार आक्रमण, धावसंख्या 14। टेन्शन वाढवलंय, सायंकाळच्या सत्राला सुरुवात झाली। ढगाळ वातावरण आहे, सूर्यास्त होत चाललाय, सूर्यप्रकाश नाही आता सध्या। अतुल पाटील 4 चेंडू 14। लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधू शकला नाही, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर त्याच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय। एकच धाव, धावफलक 15, 15 लॉस ऑफ 0 विकेट। चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट मात्र मिळालाय सापाड टीमला। टाइमच्या बाबतीत सहकार्य करा हीच एक विनंती। फिल्डिंग करणाऱ्या टीमला आता सांगायची गरज नाही, त्यांना फास्ट खेळणं गरज आहे, कारण त्यांना सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे। जेवढे लवकर खेळाल तेवढे तुम्हाला बॅटिंग लवकर मिळेल। धावफलक 15। फुल टॉस, फिल्डर आहे, झेल घेतला जातोय, फलंदाज बाद विकी मडवी। किंग ट्रॉफी 2024 वेताळेश्वर क्रिकेट क्लब उसरगर आयोजित ही स्पर्धा। बॉस सन्माननीय पांडुरंगजी संते साहेब,
तर 30 आणि 31 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे आदर्श चषक ही स्पर्धा सुरू होणार आहे. त्याचे ड्रॉ आपण करतोय. काही ॲडजस्टमेंट आहेत. काही संघांना 30 तारखेला खेळायचं, काहींना 31ला खेळायचं, कारण घेसर इथे देखील एक स्पर्धा आहे. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट आपण केलेली आहे. 30 तारखेच्या चिठ्ठ्या आपण वेगळ्या काढलेल्या आहेत. तर परेश भोईर मोठा गावचे एक सिनियर खेळाडू आणि दत्ता देखील त्या ठिकाणी आहेत. दोघांनी पहिला सामना बघूया. परेश आम्हाला सांगतील पहिला सामना कोणता आहे. ड्रॉ आपण करतोय. थोडीशी ॲडजस्टमेंट त्यामुळे या गोष्टी आपण करतोय. तर पहिला सामना 30 तारखेला मोठी देसाई निळजे गाव, जय हनुमान मोठी देसाई वर्सेस जय हनुमान निळजेमध्ये मॅच असेल. पहिली आदर्श चषक 2024 दिनांक 30 तारखेला ही पहिली मॅच. सागाव आणि उंबारली. दुसरी मॅच बघू शकाल स्क्रीनवरती. सागाव गुरुदत्त सागाव वर्सेस गावदेवी उंबारलीमध्ये दुसरी मॅच. तिसरी मॅच परेश या ठिकाणी सांगतील आम्हाला. जय जलेश्वर वाडेकर वर्सेस श्री गणेश क्रिकेट संघ खोणी हर्षचा संघ असणार आहे तिसऱ्या सामन्यात. चौथा सामना दत्ता आम्हाला सांगतील. दहिसर महेंद्र वर्सेस जीवांश वडवली. ह्या 30 तारखेच्या लढती आहेत. तर अखेरचा दिवस दुसरा दिवस 31 तारखेच्या लढती. तर पहिला सामना 31 तारखेचा. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो प्रेक्षकांची, समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, पण हे ड्रॉ देखील या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचे आहेत. पहिला सामना 31 तारखेचा बेतवडे आणि देसाई. दुसरा सामना डायगर आणि आगासन, जय हनुमान डायगर आणि ओम साई आगासन. हां, 2 चिठ्ठ्या घ्या आणखीन. तिसरा सामना 31 तारखेचा सोनारपाडा आर्य मिलियन सोनारपाडा वर्सेस आयरे. हा तिसरा सामना आहे. चौथा सामना बघूया 31 तारखेचा पडलेगाव वर्सेस देवीचा पाडा. समोर दाखवा पडलेगाव आणि देवीचा पाडा. तर हे ड्रॉ होते 30-31 तारखेचे आदर्श चषक पडलेगावचे. आणि ही स्पर्धा होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. या सगळ्या खेळणाऱ्या संघांना शुभेच्छा आपण देऊया. आणि ड्रॉची प्रक्रिया या ठिकाणी संपन्न झाली आहे. आपण होऊया थेट कॉम बॉक्समध्ये, ऐकूया धावतं वर्णन चालू सामन्याचा. धावसंख्या पहिल्यांदा आपण पोहोचू. धावसंख्या झाले ते 25. शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. पारितोषिक येते मातारेडी टीमच्या फलंदाजांना. वैभव पाटील यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे 2000 रुपयांचं माथारेडी टीमला. व्ही शेप मध्ये फटका खेचायचा होता आणि इथे फटका फसलाय. लॉंग ऑफला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद कुणाल पाटील. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 आणि विकेट गेल्या 3.
नामदेव संते यांच्याकडून ही पारितोषिकं. उद्याचे लॉट्स सोनू मोनू 11 वर्सेस हर्ष 11 वाडेकर. ठीक 8:30 वाजता मॅचला सुरुवात होईल. त्यानंतर नीता स्मृती दहिसर मानकिवली बदलापूर त्यांच्या विरोधात असेल. रिच 11 देसाई विरोधात वडवली बी. चौथा सामना खार्डे विरोधात सोनारपाडा. समीरचा हा संघ आहे. पहिला सामना दुसरा सामना विजय व सागाव यांच्यामध्ये ड्रॉ आणि त्यांचा सामना होईल. आणि त्यानंतर मात्र निलजे विरोधात तिसरी मॅचचा विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल. हे उद्याचे ड्रॉ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. उद्या वेळेत या, कारण मॅचेस बाकी आहेत, त्या कव्हर करणं फार गरजेचं आहे. व्हाईट बॉलने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 26 वर 26. वडू नवघरचे आमचे समालोचक स्कोरर मित्र राजा दिवेकर, तुमचे मनापासून आभार. स्विच हिटचा फटका, खेळण्याचा प्रयत्न होता, अपील जोरदार परंतु थांबवलंय. आणि खेक निर्धाव चेंडू. गरज आहे सध्या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये या संधी प्रकाशात जिथे आता सायंकाळचे वाजलेत ते मात्र 5च्या आसपास. 5 ओव्हरमध्ये किमान 50 धावसंख्या माफक ठरू शकते या कंडिशनला. आणि सध्या धावसंख्या सापाड टीमची 26 आहे. अतुल पाटील मैदानात आहे. 7 चेंडू 16 वरती तो खेळतोय. पंच इथे दंडित करतायत. व्हाईट बॉल आणि खेक एक्स्ट्राच्या स्वरूपात. या धावा रोखाव्या लागतील बॉलर, कारण एक्स्ट्रा दिल्या. सार्थक सारखा गोलंदाज जेव्हा एक्स्ट्रा रन्स देतो तेव्हा इतर गोलंदाजांवरती आणखी दबाव तयार होतो. प्रमुख गोलंदाज सार्थक म्हातारडे टीमचा. 27 थर्ड ओव्हर. पुन्हा एकदा पंच वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक्स्ट्रास दिल्या जात आहेत. महत्वाची मॅच आहे सेकंड राऊंडची. सुपर 8 मधले संघ पोहोचलेत. उद्याच्या मॅचेस कशा आहेत त्याचा आम्ही इकडे शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. उद्या ठीक वेळेत या, सर्व मॅचेस कव्हर करायचे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. अंगावरती चेंडू आदळतो. व्हाईट बॉल येत आहेत परंतु त्यानंतर डॉट बॉल देखील टाकले जात आहेत. समतोल सामना चालू आहे सध्या. विनोद पाटील सर, जोरदार लढत आहे सेकंड राऊंडची. म्हातारडे विरोधात सापाड. कोकण रेल्वे या गोष्टीचा उल्लेख आज आपण सातत्याने केलाय. या क्रीडांगणाच्या बाजूने कोकण रेल्वे आणि त्या पलीकडच्या साईडला पलावा सिटी, मागच्या बाजूला रुनावल सिटी. किंग मैदान उसरगर खोदून काढला. बॅक टू द बॉलर. हाताला चेंडू लागलाय. असे चेंडू अडवणे खूप कठीण काम असतं. पहिला सामना उद्या जोरदार लढत होईल. सोनू मोनू 11 वर्सेस हर्ष 11 वाडेकर. हा सोनू मोनू 11 वाकळण विरोधात हर्ष 11 वाडेकर. सेकंड मॅच नीता स्मृती दहिसर विरोधात मानकिवली बदलापूर. ठीक वेळेत या. वाकळण सोनू मोनू 11 या नावाने संघ खेळतोय आणि त्यांच्या विरोधात हर्ष 11 वाडेकर. हे सामने एकदा चालू झाले की मग वेळ लागत नाही. दमदार स्ट्रोक परंतु एलिव्हेशन मिळालं नाही. फलंदाज बाद होतोय नेल्सन मडवी. गोलंदाजी करतो. 19 धावा दिल्यात त्याने. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. नेल्सन मडवी मात्र माघारी परतला. हर्षल मडवी आला आता. यॉर्कर बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता. पायातून चेंडू उडवला. डीप मिड विकेटला दुसरी धाव घ्यायची. सार्थक परततोय. रनआउटचे चान्स होता परंतु ती संधी कदाचित गमावले. सार्थक धावला, माफी असावी. अतुल पाटील मात्र तिथे धावला. सार्थक गोलंदाजी करतोय. धावसंख्या 31-31. म्हातारडी टीमने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलंय.
कितपत टार्गेट सेट केला जाणार आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. व्हाईटची जी लाईन आहे तिला पकडून टाकलेला हा चेंडू होता. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलक 31, विकेट गेल्यात सापाट टीमच्या 4. चला वेळ घेऊ नका, लगेचच मॅच स्टार्ट करा. किंग ट्रॉफी 2024 एक दैदिप्यमान क्रिकेटचा हा सोहळा. 48 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिले. पुढील 2 दिवसांमध्ये मॅचेस कव्हर केल्या जातील. सेकंड राऊंडच्या, प्री क्वार्टर फायनलच्या, क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल. चॅम्पियन मिळेल आपल्याला. या स्पर्धेचा आकर्षक ट्रॉफी आहे, सुसज्ज असं क्रीडांगण आहे. सर्वतोपरी देण्याचं काम खेळाडूंना या स्पर्धेने दिलंय. आणि या स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा मला एक संधी मिळाली समालोचन करण्याची. मी देखील या स्पर्धेचा एक घटक झालो. त्यासाठी विशालजी म्हात्रे यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. 31 धावा, 31, 5 वाजलेत. चला फास्ट खेळा. माथार्डी टीम जेवढा वेळ तुम्ही करणार तेवढा तुम्हाला त्रास होईल. किमान 50च्या आसपास. अतुल पाटीलच्या डोक्यात तेच चालू असेल. 9 चेंडू 17 वरती तो खेळतोय. प्रमुख गोलंदाज सार्थकचे 2 ओव्हर कंप्लीट झालेत. अमोल पाटील आलाय 4थ्या षटकात. स्विच हिटचा फटका. ही कॅच महत्वाची आहे. अमोल तिथे पोहोचलाय. फलंदाज बाद अतुल पाटील. सापाड विरोधात माथार्डी. ओम माथार्डेश्वर माथार्डी आणि त्यांच्या विरोधात कुशाल स्पोर्ट्स सापाड. हाफ ट्रॅकर बॉल होता. भिरकावून दिलाय फाईन लेगला. मिळतील धावा 4. सागर पाटीलचा चौकार. हाफ ट्रॅकर बॉल होता. जागा मिळाली फटका खेळण्यासाठी. सागर पाटीलने खातं उघडलंय चौकाराने. स्कोर 35-5. विकेट मात्र गेल्या. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 5 ओव्हरचा हा सामना आहे. सेकंड राऊंडची लढत आहे. या अगोदर आदर्श पडलेगाव टीमने 2 सामने जिंकलेत. शिरडोन आणि त्याचबरोबरीने कौसा यांच्यामध्ये लढत होईल सेकंड राऊंडची. फुल टॉस बॉल. गॅपमध्ये स्ट्रोक आहे. फिल्डरच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार. सागराला आलंय उधाण. चौकार. बॅटची आतमधली कडा. खरं तर ओव्हर पिच बॉल होता. आक्रमण करायचं होतं परंतु कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न. फटका फसला. 1 धाव मात्र नक्कीच घेतले. एकेरी धाव संख्येने स्कोर जाऊन पोहोचलाय 40 वर. चांगली बॅटिंग सागर पाटील कडून. हर्षल मडवी 2 चेंडू 2 वरती खेळतोय. किंग ट्रॉफी 2024 दमदार अशी क्रीडा स्पर्धा. सुसज्ज असं आयोजन आणि या ग्राउंड बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर मिस झालाय. हातातून चेंडू निसटला आणि ही 1 धाव इथे मात्र चोरले. यस पंच काहीतरी डिस्कशन करतायत.
बॅट कट आहे. यस, बॅटला लागला हा चेंडू. ही खात्यामध्ये जोडली जाईल फलंदाजाच्या, परंतु एक एक धाव इथे महत्वाची आहे. धावसंख्या 41. चौथा षटक. 50-55च्या आसपास गरज आहे. धावांचा पाठलाग झाला आजच्या संपूर्ण दिवसभराच्या क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी शेवटी अमोल पाटीलने केली. आक्रमक किती छान दृश्य पहा. हा केशरी रंग आपल्या धर्मानुसार सूर्योदय आणि सूर्यास्त वेळी आपण सूर्याला नमस्कार करतो आणि सूर्योदय आणि सूर्यास्त वेळी असलेला केशरी रंग ती आपली खरी ओळख आहे. छान असं चित्र. धन्यवाद सुपर स्पोर्ट्स लाईव्ह. कॅमेरामनचं देखील विशेष कौतुक. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 42 धावा. इकडे मावळेल कोण, पराभव कोण स्वीकारेल, विजय कोण होईल, सापाड की मात्र त्यांच्या विरोधात मातारडी. शेवटच्या षटक निहार शेलार आलाय. एक चांगला फिल्डर देखील आहे, चांगला बॉलर देखील आहे. ऑन स्ट्राईक सागर पाटील 2 चौकार खेचलेत. हाफ क्रॅकर बॉल, पिकअप शॉट. व्हॉट अ शॉट. प्रॉपर टायमिंग. बॉल फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार. सागरच्या बॅटमधून त्याला सुरुवातीला आक्रमण केलं अतुलने. मधल्या ओव्हर्समध्ये धावा येत नव्हत्या. कुणाल पाटीलला त्याने षटकार मारला. त्यानंतर मीतने आणखी एक धमाका. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने प्रयत्न झाले परंतु अडवू शकला नाही. डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट सागर पाटीलसाठी. आणखी एक षटकार. चोपन्न 54. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना सापाडा संघ 6 चेंडू 22 वरती खेळतोय. एकटा सागर पाटील. सूर्यास्त चाललाय आणि इकडे अगदी आपण पाहतोय की हा सागर त्याला आलंय उधाण. धावांची भरती सध्या आपण पाहतोय सागराकडून. फुल टॉस बॉल मिस केलाय. खरं तर गोलंदाज बचावला असंच म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू. 3 चेंडू शिल्लक आहेत. धावा 54 झाल्यात. कितपत टार्गेट. आजच्या संपूर्ण दिवसभराचा विचार केला तर सर्वाधिक मोठी धावसंख्या पडलेगावने केले 65. 3 चेंडू शिल्लक आहेत. 54 झाल्यात. फटका फसलाय. शॉट फायनलिंगला फिल्डर कॅज्युअल अप्रोच दाखवतोय. शर्यत लागले. फिल्डर धावतायत. कदाचित चौकार. यस, इट्स बाउंड्री. 4 धावा. नशिबाची साथ देखील सापाडच्या बाजूनं. चौकार. जी 58 धावा. टप्पा मागे ठेवला. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. दबाव निहार शेलार वरती. धावांचा ओघ थांबवला होता मिडल ओव्हर मध्ये परंतु शेवटी सागर पाटीलने केलेलं हे जबरदस्त आक्रमण. धावसंख्या 59 59. आडव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. दुसरी धाव घ्यायची आहे. सागर पाटील धावलाय आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचला 61 61. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आजची सर्वाधिक मोठी धावसंख्या पडले गावची 65 होती. तिच्या आसपास तर पोहोचलेत. मातारडी टीमला कसून फलंदाजी करावी लागणार आहे कारण 60 पार धावसंख्या झाले. लास्ट बॉल. निहार शेलार समोर सागर पाटील. हेलिकॉप्टर. लॉंग ऑफला फिल्डर. झेल घेतला जातोय आणि शेवटच्या चेंडूवरती आले विकेट. सागर पाटील 9 चेंडू 10 चेंडू 28 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली.
आणि आपल्या टीमला नेऊन ठेवलंय 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 61. स्पर्धेमधून त्यांचं समालोचन ऐकलं आणि खूप दूरचा प्रवास करून कर्जतवरनं या ठिकाणी ते आले. आजही वेळेवरती आले होते. त्यांना आपण सन्मानित करूया. मी विशाल म्हात्रे यांना विनंती करेन, काका या आपण. तर काकांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. समीर सोमने सर, मॅन फ्रॉम कर्जत, दर्जेदार समालोचक. आज किंग ट्रॉफीमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकला आणि आज त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिला, त्याबद्दल VCC उसरकर, विशाल म्हात्रे व संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करूया आणि त्यांना करूया सन्मानित. तर मैदानाच्या दिशेने आपण जाऊया. आजच्या दिवसातील ही अखेरची मॅच मैदानामध्ये आपण बघतायत. माताडी वर्सेस सापडमध्ये सामना सुरू आहे आणि सापडने एकूण धावा केल्या आहेत 61. तर सन्मान आपण करूया. तर आदरणीय नामदेवदादा संत यांच्या शुभ हस्ते समालोचक समीर सोमणे यांना आपण करूया सन्मानित. धन्यवाद समीर सर. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच प्रवास लांबचा आहे, भरपूर दूरून या ठिकाणी आले आहेत आणि त्यामुळे इथून ते रजा घेत आहेत, रवाना होत आहेत. ओया मैदानाकडे 63-62 धावांचं लक्ष आहे. अखेरच्या मॅचमध्ये 61 धावा आपण बघतायत. पहिल्या मॅचमध्ये सकाळी आपण 62 बघितल्या, त्यानंतर 60, त्यानंतर 55, नंतर मधल्या काही ज्या मॅचेस होत्या 4 मॅचेस त्या लो स्कोरिंगच्या झाल्या, पण अखेरच्या मॅचमध्ये एक मोठी धावसंख्या आपण बघतोय. सलामीला त्या ठिकाणी तयार आहेत योगेश पाटील आणि पुष्पक ठाकूर. बॉलिंग मार्कवर विकी मडवी. 12.40 ही धावांची आवश्यक गती विजयासाठी. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं गेलंय. या फटक्यासाठी केवळ एक धाव मिळेल. मागच्या मॅचमध्ये षटकाराने सुरुवात केली होती डावाची योगेश पाटील यांनी. यावेळेस मात्र सिंगल येतोय, कारण डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात आहे, त्याबरोबर एक लॉंग ऑफला आहे. पॉवर प्ले सुरू आहे. इनफिल्डमध्ये ऑन साईडला आपण शॉर्ट स्क्वेअर लेग बघतोय, एक मिड ऑन बघतोय, ऑफ साईडला शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट कव्हर पॉईंट, एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक, एक शॉर्ट थर्डमॅन आणि ऑन साईडला एक फाईन लेग आहे. लॉफ्ट केलाय, हा जाईल लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. पुष्पकच्या बॅटमधून येतोय हा चौकार.
आणि उद्या फार जबरदस्त लढती आहे. उद्या मात्र हास्य सम्राट दशरथ पाटील तुम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांचं समालोचन ऐकायला मिळेल. आणि कुठेतरी रेश्मा मॅडम यांची कमी जाणवते. एकदा संधी दिली होती त्यांना. 28ला आहेत रेश्मा मॅडम देखील आहे, रेश्मा मयेकर मॅडम. आणि किंग ट्रॉफीमध्ये तुम्हाला या गोष्टी बघायला मिळतात. उद्या हास्य सम्राट हास्य महारथी दशरथ पाटील उद्या येतील. आणि उद्या सगळ्यांनी सावध राहा. त्यांच्यासमोर वागताना बोलताना थोडा विचार करा. ऑन साईडला चेंडू फिल्डर आहे डीपमध्ये. एक धाव इथून फक्त मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत झालेली ती म्हणजे एकूण 7 धावा. दशरथ पाटील नुसतं नाव जरी काढलं तरी सगळेजण हसतात. म्हणजे विचार करा. सध्या यूट्यूबमुळे काही ठिकाणी बंधन आहेत. फॅमिली वगैरे बघते म्हणून बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ते दिसत नाही. हा चेंडू हवेतून फिल्डर आहे डीपमध्ये. चेंडू जाईल पहिल्या टप्प्यात सीमारेषेबाहेर येतोय. आणखीन एक चौकार पुष्पकच्या बॅटमधून. संघ वाकण त्यांच्यासमोर हर्षल येवन म्हणजे अरविंद गागावत्रे पुरस्कृत संघ वाडेकर आहे. त्याचबरोबर नीता स्मृती दहिसर आणि मला वाटतं चंद्रकांत पाटील आगासांची त्यांनी पुरस्कृत केला संघ. त्याचबरोबर मानकिवली बदलापूर श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली बदलापूर हा संघ असेल त्यांच्यासमोर. त्याचबरोबर जय वागेश्वर रिचेल येवन देसाई त्यांच्यासमोर चेंज द गेम वडोली बी. त्यानंतर जय गावदेवी क्रिकेट संघ खाडी वर्सेस सोनारपडा समीर यांचा संघ तुम्हाला खेळताना दिसेल या स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर पहिला सामना व दुसरा सामना विजेता त्यामध्ये सागाव संघ ड्रॉची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर निळजे आणि तिसरी मॅच विजेता संघ खेळताना तुम्हाला दिसेल. अशा उद्या जबरदस्त लढती. उद्या जबरदस्त समालोचक दशरथ पाटील यांना आपण कॉम बॉक्समधून ऐकाल. आणि दशरथ पाटील आल्यानंतर अनेकांचे जे टेन्शन असतील दुःख असतील ते विसरतील आणि नक्कीच ते हसायला भाग पाडतील. बॉलिंग मार्कवर सागर पाटील तयार होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा आहेत. अजूनही इथून 51 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये या 51 धावा करायच्या आहेत विजयासाठी. 62चं टार्गेट आहे. लक्ष अजूनही भरपूर दूर आहे. पण दोन्ही सलामीवीर त्या ठिकाणी खेळपट्टीवरती खेळताना दिसत आहेत. हो स्लोअर वन चेंडू आडव्या बॅटने जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न मिस केलाय. डॉट बॉल येतोय. सागर पाटीलला पाचारण करण्यात आलंय. षटक क्रमांक 2 तो घेऊन येतोय. आज संपूर्ण दिवसभरामध्ये एकदम ढगाळ वातावरण आपण बघितलं. क्लाउडी वातावरण बघितलं. सूर्यदेवता आत्ता कुठेतरी आपल्याला दिसले ती देखील लुप्त झाले. हा देखील जातोय मागे. डॉट बॉल येतोय. सलग 2 चेंडू डॉट फेस केलेले आहेत. आणि कुठेतरी हे डॉट चेंडू अंगलट येऊ शकतात. हे दबाव वाढू शकतात. कारण 62 चेस करायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर डॉट चेंडू जर आले तर मात्र सामना कठीण होईल. फ्रंट फुटवरती येऊन खेळायचा प्रयत्न. फायनली इथून स्वतःची विकेट बहाल केली. हा फास्टर 1 होता. आणि अशा प्रकारे 3 चेंडू आपण बघतायत. सुंदर हाताळले 2 चेंडू डॉट. त्यानंतर आपण बघतायत फलंदाज बाजित होत आहेत, धावचित होत आहेत. त्या ठिकाणी योगेश पाटील न्यू बॅटर. त्या ठिकाणी बघूया लवकर बॅट्समन पाठवा कारण सूर्य पूर्णपणे अस्ताला गेलेला आहे आणि पूर्णपणे अंधार हळूहळू पसरत चालला आहे. त्यात त्यासमोर उंच अशा इमारती त्याच्या मागे सूर्य गेल्यानंतर आणखीन लवकर काळोख या ठिकाणी होत असतो. आणि आज दिवसभर असंच वातावरण एकदम ढगाळ. आणि अशा वातावरणात बऱ्याचदा अंगदुखीचे त्रास होतात, डोकेदुखीचे त्रास होतात. आणि कुठेतरी पाऊस पडला. कुठेतरी म्हणाला की कोकणात पाऊस पडला आहे. त्यामुळे बऱ्याचदा अशा प्रकारचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं. आणि 9वी मॅच जरी आपण ठरवलं असतं तरी ती कव्हर करता आली नसते. विशाल म्हात्रेंना माहिती आहे की उगाचच बर्डन नको, उगाचच रिस्क नको 9व्या मॅचचा. कारण 9वी मॅच होण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ देखील असणं गरजेचं आहे. पुरेसा वेळपेक्षा पुरेसा सूर्यप्रकाश फार महत्त्वाचा आहे. सागरने या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली. या ओव्हरमध्ये आपण बघतायत एकही धाव आत्तापर्यंत दिली नाही आहे.
मेडन ओव्हर बघायला मिळेल का या स्पर्धेमध्ये? मेडन ओव्हर झाली की नाही माहिती नाही मला, पण जर नसेल झाली तर ही पहिली असू शकते. झाली एक मेडन ओव्हर. हा चेंडू यावेळेस मात्र कव्हर पॉईंटला फिल्डर आहेत. हो नाही, चेंडू आधी सापडला असता तर कदाचित तिथे धावचीची संधी प्राप्त झाली असती, पण एक धाव आलेली आहे आणि बऱ्याच वेळानंतर धावफलक पुढे सरकतं. 1ने जाऊन पोहोचते. आपण बघतो धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. सागर 5 चेंडूमध्ये केवळ 1 धाव दिली. पुढे आले होते बॅक टू द बॉलर. हा देखील डॉट. निर्धाव चेंडू. षटक संपलंय. दुसरं केवळ 1 धाव दिली आहे. काय जबरदस्त कमबॅक मैदानावरती आपण बघतायत. कुशल स्पोर्ट्स सापड संघाचं पिंटू पाटील पुरस्कृत संघ यंदाच्या हंगामात पहिली स्पर्धा या ठिकाणी खेळतोय आणि पहिला सामना जिंकला होता सकाळी. त्यांनी आपण बघितलं होतं वसारच्या अगेन्स्ट 56 धावा चेस केल्या होत्या. या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग करावी लागली आणि 61 धावा नोंदवल्या. अतुल पाटीलने 17 धावा केल्या होत्या. त्यानंतर सागर पाटील ज्याने आता गोलंदाजी केली त्या सागरने 27 धावा देखील फुटल्या होत्या नॉट आउट. हॅलो माईक चेक. हॅलो. तो बॉलिंग मार्कवर विकी मडवी पुन्हा एकदा सज्ज होईल. 1 धाव या ठिकाणी आले पहिल्याच बॉलवरती. वरती विकेट. हो हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी जज करतात. मिडॉनला झेलची शक्यता. फलंदाज बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. हर्षल मडवीने हा झेल टिपलेला मिडॉनला. प्रतिकार देण्याचा प्रयत्न करतायत पण गोलंदाजी मागच्या ओव्हरमध्ये खूप सुंदर झाली. केवळ 1च धाव आली होती आणि त्यामुळे तो प्रेशर आता स्पष्टपणे दिसतोय तिसऱ्या ओव्हरमध्ये. कारण सुरुवात 11 धावांनी झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं कुठेतरी एक पॉझिटिव्ह अप्रोच बघायला मिळतोय. थोडंसं अटॅकिंग क्रिकेट बघायला मिळतंय. पण सागरने दुसऱ्या ओव्हरमध्ये केवळ 1च धाव दिली आणि त्याच कारणास्तव धावसंख्येची जी गती पहिल्या ओव्हरनंतर 11ची होती ती मात्र दुसऱ्या ओव्हरनंतर 6वरती आली. कारण 2 ओव्हरनंतर 12 झाल्या आणि आता मात्र या ओव्हरमध्ये केवळ 1 धाव 1 विकेटही प्राप्त केले विकी मडवीने. न्यू बॅटर त्या ठिकाणी निहार. ओ पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे डीपमध्ये. बॅकवर्ड पॉइंटला येऊन चेंडू कव्हर करताय तोपर्यंत 2 धावा या दरम्यानच्या काळात मिळतील आणि या 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती ओम माताडेश्वर क्रिकेट संघ माताडेची झालेली आहे. ती म्हणजे 15 धावा झालेली आहे. टार्गेट 62 धावांचं. तिसरं षटक 15 धावा आहेत. अजूनही भरपूर धावा इथून करायच्या आहेत. जवळजवळ 47 धावा करायच्या आहेत. ओ लॉफ्ट केलाय. फिल्डर डीप मध्ये पण गॅप मधून हा चेंडू गेला सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्या धावफलकावरती 21 आपण बघतोय. तिसरं षटक सुरू आहे आणि अजूनही 41 धावा करायच्या आहेत. 13 चेंडूमध्ये 41 करायच्या आहेत. मैदानावरती निहार शेलार अमोल पाटील खेळत आहेत. काहीतरी भव्य दिव्य करावं लागेल. इथून मोठ्या पटक्यांच्या शोधात जावं लागेल. मोठे पटके मारावे लागतील
तरच हे लक्ष चेस करता येईल. मिस टायमिंग झालंय मिड ऑफला. वेल जस्ट कॅच. सुंदर झेल हर्षलने टिपलेला आहे. हर्षलने हा दुसरा झेल आतापर्यंत या इनिंगमध्ये टिपला आहे. पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये मागे गेले होते. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न झाला होता आणि खूप चांगलं कॅमेरा वर्क त्या ठिकाणी बघू शकाल. तर आगासांचे जावई पिंटू पाटील प्रचंड खुश आहेत आणि ते खुश व्हायलाच हवेत कारण खूप चांगली कामगिरी संघाची या ठिकाणी होते आणि पहिल्याच एंट्रीला इतका जबरदस्त परफॉर्मन्स टीमचा आणि त्यामुळेच तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय आणि पैशांचा पाऊस पडणार आहे अशी माहिती आम्हाला विशाल मात्र देत आहेत. 21 वरती तिसरा गडी बाद झालाय. न्यू बॅटर लवकर बॅट्समन पाठवा. उमेश पाटील त्या ठिकाणी येत आहेत न्यू बॅटर. पहिल्या 3 मॅचेस थोड्याशा रंगतदार झाल्या पण चौथ्या मॅच पासून तर आतापर्यंत या सगळ्या मॅचेस वन साइडेड झालेल्या आहेत. ही देखील मॅच रंगतदार होऊ शकते. इथून उमेश पाटील दुसऱ्या बाजूने अमोल पाटीलने जर आक्रमण केलं काही मोठे फटके आले तर कुठेतरी एक थरारक निर्माण होऊ शकते. तसं होईल का? तसं गोलंदाज करून देतील का? हो पूल केलाय. फिल्डर आहे दीप मधून खूप चांगले एफर्ट्स पण प्रयत्न अपयश. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. तर पहिलाच बॉल सीमारेषे बाहेर गेलाय आणि आणि हा चेंडू वाईट. या ठिकाणी आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले ते 26 धावा झाल्यात. बॉलिंग मार्कवर अतुल पाटील. आजचा दिवस अतुलसाठी खूप चांगला राहिला. ते म्हणाले की आम्ही स्पर्धा खेळलो नाही सुरुवातच आहे आमची पण पहिल्या मॅचमध्ये अतुल मॅन ऑफ द मॅच होते वसारच्या अगेन्स्ट. मागच्या मॅचमध्येही या मॅचमध्ये चांगली कामगिरी त्याच्याकडनं झालेली आहे. 17 धावा त्यांनी केल्यात पण सागर पाटीलने 27 केल्यात या मॅचमध्ये. ऑन साईडला उडवलाय फिल्डर चेंडूच्या खाली. फलंदाज होईल बाद. अमोलला परतावा लागेल. हा धक्का लागतो मैदानावरती चौथा. ओ माताडेश्वर माताडे टीमला.
तर बॉलिंग मार्कवर मनीष पाटील मडवी आहे. राजा थोडंसं त्या ठिकाणी चेंज करा. मनीष मडवी आहेत. या संघामध्ये पाटील मला कधी बघायला मिळालं नाही. एक पाटील आहे कुणाल पाटील, त्याचबरोबर सागर पाटील आपण बघितलं. हा चेंडू यावेळेस मात्र लेग स्टंपच्या दिशेने वाईड बॉलचा इशारा. अत्यंत चांगली अंपायरिंग आमचे तिन्ही अंपायर. उमेश केणे सर, मॅन फ्रॉम निंबवली, भरपूर वर्ष टिटवाळाचं क्रिकेट गाजवलं, निंबोलीसाठी खेळले, ओपन क्रिकेटही खेळलं. त्याचबरोबर आमचे अजीम अमदुली सर जे प्रचंड टॅलेंटेड अंपायर आहे, भरपूर वर्ष त्यांनी क्रिकेटचा आनंद घेतला. लेदर बॉलच्याही अनेक स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या. त्याचबरोबर योगेश इंद्रेकर यांच्याबद्दल काय सांगायचं का, 2016मध्ये पहिल्यांदा आमची भेट झाली ती वांगणी प्रीमियर लीगमध्ये. योगेश इंद्रेकर, फिरोज खान सर जे कल्याणचे अंपायर आहेत, एक जोडी फार फेमस होती त्या काळामध्ये आणि भरपूर वर्ष आम्ही वांगणीमध्ये एकत्र काम केलं. वांगणी बदलापूर, योगेश इंद्रेकर यांना प्रचंड मागणी. आणि योगेश इंद्रेकर एक चांगले कॉमेंटेटर देखील आहेत. हिंदीमधले खूप चांगले कॉमेंटेटर आहे, फार कमी लोकांना माहिती आहेत. पण ते कॉमेंट्री सोडून त्यांनी थोडंसं अंपायरिंगवरती जास्त फोकस केलं आणि आता जे पी पॅनलसाठी काम करत आहेत, अंबरनाथला बिलॉंग करत आहेत. त्यांना आज आम्ही सांगणार होतो की एखादी मॅच तुम्ही कॉमेंट्री करा, पण अजिबात त्यांचा इंटरेस्ट दिसत नाही आता कॉमेंट्रीमध्ये. तर केवळ औपचारिकता मॅच एकदम वन साइडेड झाली आहे आणि सापडणे या मॅचमध्ये पूर्णपणे आपलं जो वर्चस्व आहे त्या ठिकाणी सिद्ध केलं आणि पूर्णपणे मॅच आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहे. त्यामागचं कारण आहे ओपनिंग जोडी सुरुवातीला 11 धावा येऊन नंतर आपण बघता सिंगल डिजिटमध्ये धावा आल्या. सागर पाटीलच्या ओव्हरमध्ये 1 आली, त्यानंतर विकी मडवीने केवळ 9 धावा दिल्या, त्यानंतर अतुलने 6 धावांचं षटक फेकलं आणि त्यामुळे तो पूर्णपणे जो दबाव तो कायम राहिला मात्राडीवरती. ओ लॉफ्ट केला आहे लॉंग ऑनला, गॅप मोठी आहे, फटका देखील मोठा आहे. पंच त्या ठिकाणी इशारा करतायत 4 धावा. असा टेक्निकल इश्यू जरूर झाला, विद्युत पुरवठा अधूनमधून खंडित झाला, व्होल्टेजचा इश्यू होता. काही गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात. सुपर स्पोर्ट्सच्या संपूर्ण टीमने चांगली कामगिरी आज केलेली आहे आणि बसल्या बसल्या अनेक जण चुका काढणं सोपं असतं मित्रांनो. एखाद्याला मोटिवेट करणं देखील फार गरजेचं असतं. इन्सान गलतियों का पुतला होता, चुका कोणाकडनं होत नाही. कोणी काय आईच्या पोटातून डायरेक्टली एकदम परफेक्ट बनून येत नाही. चुका होतात, शिकत जातो, त्यातून तो परिपक्व बनतो, त्यातून स्वतःला तो सिद्ध करतो. अनुभव फार गरजेचा असतो. आमचे स्कोरर राजा दिवेकर यांनी चांगली साथ दिली. मॅन फ्रॉम वडू नवघर, भिवंडी तालुक्यातून या ठिकाणी आले होते. का तर आमचे अल्पेश गायकवाड या स्पर्धेमध्ये नेहमी असतात, पण इतर स्पर्धेमध्ये ते बिझी असल्या कारणाने त्यांनी राजा दिवेकरला पाठवलं. स्कोररची भूमिका ही फार महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये. नियम क्रमांक 4 हा स्कोररचा नियम आहे, पण 42 नियमामध्ये कॉमेंटेटरचा कुठेही हा नियम नाही आहे. हा चेंडू यावेळेस मात्र मागे येतोय, वाईड बॉलचा इशारा आणि विशाल म्हात्रे म्हणतात की मी आणेन तो नियम 43वा नियम. दशरथ पाटील यांना मेरी लिबॉन क्रिकेट क्लबचा अध्यक्ष बनवावं लागेल. MCC जे नियमांचे कॉपीराईट होल्डर आहेत, लॉर्ड्सला 1787ला मेरी लिबॉन क्रिकेट
क्लबची स्थापना झाली आणि 1788ला त्यांनी 42 नियम आणले, पण 1903ला ICC आली आणि त्यानंतर हे दोघे मिळून नियम आणतात. अशा प्रकारे हा सामना या ठिकाणी संपन्न झाला. आजचा दिवस संपन्न झाला. ही मॅच जिंकलेले कुशल स्पोर्ट्स सापाडने. पिंटू पाटील खुश आहेत, राजू भोईर खुश आहेत, संपूर्ण सापाडचे समर्थक खुश आहेत, त्यांचं अभिनंदन. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. खुर्च्या ज्यांनी ज्यांनी नेलेल्या आहेत त्या घेऊन या, आमचे व्हॉलेंटियर त्यांना सूचना असणार आहे. आणि वळूया आपण या सामन्याच्या सामनावीर पुरस्काराकडे. आम्हाला माहिती देतील ज्याने 27 धावांची नाबाद खेळी साकारली, ज्याने गोलंदाजी करताना केवळ 1 धाव दिली, तो सागर पाटील या सामन्याचा सामनावीर. आजचा दिवस या ठिकाणी संपन्न होतोय, पण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण सागर पाटीलला देऊया, माथाडी टीमला देऊया. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. खूप चांगला खेळ पहिल्या मॅचमध्ये. याला फार कमी स्पर्धा ते खेळलेल्या आहेत, कुठेतरी सरावाचा अभाव देखील आहे. स्पर्धा जेव्हा तुम्ही कंटिन्यू खेळताय कुठेतरी तो जम तेव्हा बसतो. तुम्ही व्यवस्थितपणे तिथे परफॉर्मन्स देऊ शकता, पण कधीतरी अधूनमधून जर तुम्ही मैदानामध्ये उतराल तर मग ती ताकद तुमच्या टीमची दिसत नाही, तर परफॉर्मन्स तुमचा होत नाही. तर मॅन ऑफ द मॅच सागर पाटील. 27 धावांची लाजवाब खेळी साकारली आणि 1 षटक हाताळला, 1 विकेट